प्रश्न दुसरा आपण पाहतोय. दुसरा प्रश्न तसाच आहे की तुम्हाला पर्याय दिले आणि योग्य पर्याय निवडून लिहायचे आहे. बरं, आता त्यातला पहिला प्रश्न काय बघा. पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट. संच कशाला म्हणायचं. खाली त्याने 4 पर्याय दिले, त्याच्यापैकी संच कुठला होऊ शकेल. कशाला म्हणतो रे आपण संच, की बरोबर तुम्हाला नेमकेपणाने अचूकपणे सांगता येईल अशा समूहाला आपण काय म्हटलं होतं, संच म्हटलं होतं. बरोबर. मग आता इथे बघा, कलर ऑफ द रेनबोज आपल्याला सांगता येतील का. हो, सांगता येतील. इंद्रधनुष्याचे रंग सांगता येतील. टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस, तुमच्या शाळेच्या कॅम्पस मध्ये असणारे तुम्हाला टॉल ट्रीज सांगता येतील का रे. उंच झाडं सांगता येतील. नाही सांगता येणार, निश्चितपणे नाही सांगता येणार. रिच पीपल इन द विलेज, खेडेगावामध्ये श्रीमंत माणसं सांगता येतील का तुम्हाला. नाही सांगता येणार कोण श्रीमंत आहे ते. इझी एक्झाम्पल्स इन द बुक, पुस्तकामधली सोपी उदाहरणं सांगता येतील का. प्रत्येकाच्या दृष्टीने उदाहरणं सोपी वेगवेगळी असतात, त्यामुळे तुम्हाला सांगता येईल, संच म्हणता येईल असं कुठलं आहे. आन्सर काय आहे, नंबर ए. काय, कलर ऑफ द रेनबो, म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग आपल्याला काय करता येतील, सांगता येतील. आपण पाहिलेत पण सुरुवातीला ज्यावेळेला प्रकरणाची सुरुवात केली, ज्यावेळेला कोष्टक होतं म्हणजे यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत, त्यावेळेला इंद्रधनुष्याचे रंग आपण 7 पाहिलेले आहेत. त्यामुळे हे तुम्हाला काय करता येतील, सांगता येतील. म्हणजे याचं पहिल्याचं उत्तर काय येईल, इंद्रधनुष्याचे रंग हा संच होऊ शकेल. बाकी 3 मात्र संच होणार नाही. निश्चितपणे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही, नेमकेपणाने सांगता येत नाही. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहा, तोपर्यंत मी दुसरा प्रश्न लिहितो. क्वेश्चन नंबर 2, पहिल्याचं उत्तर लिहा तोपर्यंत. Which of the following set, which of the following sets काय सांगितलंय, represent an intersection W. बरं, त्याने संच दिले 1 2 3 आणि अनंतापर्यंत, म्हणजे टिंब. बी संच दिलाय 0 1 2 3. त्याच्यानंतर सी संच दिलाय 0 आणि डी संच दिलाय एम्प्टी सेट. बरं, तर आपण सोडूया. पहिल्यांदा काय करायचे, आपल्याला एन संच लिहायचे. कोण सांगेल. त्याच्यानंतर डब्ल्यू संच लिहायचे आणि त्याच्यानंतर एन आणि डब्ल्यू यांचा छेद संच लिहायचे. कळलं इथपर्यंत. एन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच, नॅचरल नंबर. बोला, नॅचरल नंबर नैसर्गिक संख्यांचा संच कशाने सुरू होतो, 1 नी. 1 2 3 अशा प्रकारे. होल नंबर पूर्ण संख्या, पूर्ण संख्येची सुरुवात कशाने होते रे, काय ऍड होतो त्याच्यामध्ये, 0 0 1 2 3 अशा प्रकारे. बरं, म्हणजे एन ची सुरुवात 1 ने होते, डब्ल्यू ची सुरुवात 0 ने होते. नॅचरल नंबर नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ने, होल नंबर पूर्ण संख्येची सुरुवात 0 ने. मग आता इथे तुम्हाला काय विचारलंय, छेदसंच विचारलाय. छेदसंचाचे डेफिनेशन दोघांमधले कॉमन. आता दोघांमध्ये कॉमन कोण कोण आहे बघा. 0 इथे आहे, पण इथे आहे का नाही. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे हे कॉमन आहे. बरं, दोघांमध्ये 1 2 3 कॉमन आहे. 0 डब्ल्यू मध्ये, एन मध्ये आहे का नाही. म्हणजे याचा आन्सर काय येईल रे, कुठला पर्याय येतोय बघा. 1 2 3 म्हणजे पर्याय काय आलाय, 1 1 2 3. कळलं का. युनियन नाही विचारलं, छेदसंच इंटरसेक्शन विचारलंय. दोघांमध्ये सामायिक, इथे 0 आहे पण इथे नाही, म्हणजे 1 2 3 काय येतील, सामायिक येतील. पटकन दुसरा प्रश्न लिहा, तोपर्यंत मी तिसरा प्रश्न लिहितो. लिहिताय ना सर्वे, व्यवस्थित बघून लिहायचं. पुस्तक समोर पाहिजे. पुस्तक, वही, पेन, पेन्सिल. गणितच्या लेक्चरला बसताना सर्व साहित्य, कंपास पेटी विथ साहित्य तुम्हाला अगोदर सांगितलंय. नुसता पेटारा नको, त्याच्या आतमध्ये साहित्य पाहिजे. आणि सर्व साहित्य घेऊनच काय करायचं, गणितच्या लेक्चरला बसायचं. म्हणजे आपल्याला
सोडवता येतात एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल बघा. पी बरोबर एक्स सच दॅट एक्स असा की इज अ लेटर ऑफ काय दिलंय लेटर ऑफ द वर्ड काय दिलंय इंडियन INDIAN बरं. तर त्याने विचारलंय की खाली तुम्हाला संच दिले तर याची यादी करायची तुम्हाला. काय करायचंय हा संच गुणधर्म पद्धतीने दिलाय. पी हा संच कसल्या पद्धतीने दिलाय गुणधर्म पद्धतीने आणि याची यादी पद्धत लिहायची आपल्याला. काय करायची आहे यादी पद्धत लिहायची आहे. लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहायची आहे. कशामध्ये लिहायची आहे लिस्टिंग फॉर्म मध्ये. त्याने पर्याय कुठले कुठले दिलेत बघा. IND त्याच्यानंतर बी पर्यायामध्ये दिलाय IND आणि A. सी पर्यायामध्ये दिलाय INDIA आणि डी पर्यायामध्ये दिलाय NDA. डी बरोबर ND आणि A. आता आपण काय करूया याची यादी बनवूया. यादी पद्धत कोण सांगेल यादी बनवताना एक एक अक्षर घ्यायचं. पहिल्यांदा काय येईल I, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर N, त्याच्यानंतर D बरं, त्याच्यानंतर I. आपली अट एकदा आलेला शब्द परत घ्यायचा नाही म्हणजे हा येणार नाही. परत काय येईल A, त्याच्यानंतर N ऑलरेडी आलाय म्हणजे इथे तुम्हाला 4 शब्द मिळतील. इथे किती आहेत ऍक्च्युअली 6 पैकी I आणि N हे डबल आहेत. ते काय करायचे एकदाच घ्यायचे. IND आणि A. I डबल आहे तो घ्यायचा नाही, N डबल आहे तो घ्यायचा नाही. याचा अर्थ याचा आन्सर काय कुठे हा बी मध्ये बघा. बी हा पर्याय INDA. कळलं इथपर्यंत. याची अट लक्षात ठेवा. ज्यावेळेला तुम्ही लिस्टिंग मेथड यूज करता यादी पद्धत करता त्यावेळेला एकदा आलेला शब्द पुन्हा परत घ्यायचा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न लिहितो. चौथं एक्झाम्पल. चौथं काय दिलंय बघा. इफ T इज इक्वल टू 1 2 3 4 5 1 2 3 4 5 त्याच्यानंतर M इज इक्वल टू M मधले घटक दिले 3 4 7 8 3 4 7 8. तर काय करायचं आहे देन T युनियन M काय दाखवायचं आहे T युनियन M म्हणजे T आणि M यांचा संयोग संच दाखवायचा. आणि त्यांनी पर्याय कुठले कुठले दिले बघा. A मध्ये दिलाय 1 2 3 4 5 7 1 2 3 4 5 7. बी मध्ये दिलाय 1 2 3 7 8 1 2 3 7 8. सी मध्ये दिलेला आहे 1 2 3 4 5 7 8 1 2 3 4 5 7 8. आणि डी मध्ये दिलेला आहे 3 आणि 4 3 आणि 4. आता याचा आन्सर टी या संचामध्ये कुठले घटक आहेत रे 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर एम या संचामध्ये कुठले घटक आहेत रे 3 4 7 8. आता टी आणि एम यांचा संयोग करायचा. संयोग म्हणजे एकत्रीकरण युनियन. मग आपली अट काय दोघांचं एकत्रीकरण करत असताना एकदा आलेला घटक पुन्हा लिहायचा नाही. मग टी चे सर्व घटक लिहायचे 1 2 3 4 5.
आणि आता एम चे लिहित असताना 3 ऑलरेडी आलाय, 4 ऑलरेडी आलाय, राहिले कुठले 7 आणि 8. मग हे घटक असणारा कुठला संच आहे बघा, 1 2 3 4 5 7 8, म्हणजे कुठला येईल तुमचा आन्सर काय येईल, आन्सर काय येईल सी. 1 2 3 4 5 7 आणि 8. लक्षात ठेवा प्रश्न लिहिताना पर्याय लिहायचे आणि सोडवल्यानंतर त्याचं उत्तर सुद्धा लिहायचं. कळतंय, लक्षात येतंय. तर अशा प्रकारे प्रश्न आपला दुसरा झालेला आहे. आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत. बघा तिसरा प्रश्न तुमचा काय, आउट ऑफ 100% इन अ ग्रुप 72% स्पीक इंग्लिश अँड 43% स्पीक फ्रेंच. 100 जणांचा ग्रुप आहे लोकांचा, पीपल, आणि त्याच्यामध्ये 72 लोक काय करतात, इंग्लिश बोलतायत, 43 लोक फ्रेंच बोलतायत. इच वन आउट ऑफ 100% स्पीक ऍटलिस्ट वन लँग्वेज. या 100 पैकी कोणी ना कोणी एक लँग्वेज बोलतोयच. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, फक्त इंग्लिश बोलणारे किती आहेत. हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच, फ्रेंच बोलणारे किती आहेत. आणि हाऊ मेनी देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, दोन्ही बोलणारे किती आहेत. या टाईपचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत अभ्यासामध्ये. 3 टाईप एक्झाम्पल पाहिलेले आहेत, चहा पिणारे, कॉफी पिणारे, चहा आणि कॉफी पिणारे, आठवते तुम्हाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं स्काय वॉचिंग वाला, त्याच्यानंतर माउंटनिंग वाला, ते एक्झाम्पल पाहिलं होतं. तर सेम तसंच एक्झाम्पल आहे बघा. त्याने काय दिलंय, लेट द नंबर ऑफ पर्सन हु स्पीक इंग्लिश, त्याला काय म्हटलंय, नंबर ऑफ ए किंवा ई म्हणा, 72 दिले, म्हणजे इंग्लिश बोलणारे लोक किती आहेत, 72. नंबर ऑफ पर्सन हु स्पीक्स फ्रेंच, फ्रेंच बोलणारे किती जण आहेत, 43. आणि एक कुठली कमीत कमी एक भाषा, ऍटलिस्ट वन लँग्वेज, कमीत कमी एक भाषा बोलणारे किती आहेत, 100. तर पहिला प्रश्न काय आहे त्यांचा, दोन्ही बोलणारे किती आहेत, फक्त इंग्लिश बोलणारे किती आहेत आणि फक्त फ्रेंच बोलणारे किती आहेत. मग आपलं सूत्र तुम्हाला माहिती आहे, कोण सांगितलं सूत्र, नंबर ऑफ ई युनियन एफ, ए बी च्या ऐवजी काय म्हटलंय, ए आणि एफ, इज इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एफ मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ, किंवा ए बी म्हटलं तरी चालेल, तुम्हाला आवडेल तसं. आता याची किंमत किती दिलेली आहे, 100. याची किंमत किती आहे, नंबर ऑफ ई 72, याची 43, आणि हे तुम्हाला काढायचं आहे स्पीक बोथ इंग्लिश अँड फ्रेंच, म्हणजे इंटरसेक्शन काढायचं तुम्हाला. म्हणून 100 बरोबर, आता इथे किती येईल बघा, 3 आणि 2 5, 7 आणि 4 11, वजा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन एफ. बरोबर. आता काय करायचं बघा, इकडे लक्ष द्या, हे 100 अधिक आहे ते तिकडे घ्या, आणि हे जे काढायचे ते वजा आहे ते इकडे घ्या, म्हणजे काय होईल, नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ बरोबर 115. तसेच हे इकडे आले वजाचे अधिक झाले, हे अधिकचे वजा होते, म्हणजेच नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ बरोबर किती येईल, 15. म्हणजे नंबर ऑफ पीपल हु स्पीक बोथ इंग्लिश अँड फ्रेंच किती येईल उत्तर, नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ म्हणजेच किती येणार आहे, 15. किंवा डायरेक्ट 15 लिहिलं तरी चालेल. काय येणार आहे, 15. आता त्यांनी काय विचारलंय बघा, आता त्यांनी विचारलंय ओनली इंग्लिश, फक्त इंग्लिश बोलणारे, इथे किती आहेत रे, 72, आणि दोन्ही बोलणारे किती आहेत, 15. बरं. इथे ओनली फ्रेंच, फ्रेंच बोलणारे किती आहेत, 43, आणि दोन्ही बोलणारे किती आहेत, 15. वजाबाकी करा, 72 मायनस 50 किती येईल रे, 12तून 5 गेले 7, 7 आणि 5 12, 7तून 2 गेले 4, 5 येईल, बरोबर ना, 5 6 7 57, आणि 43 मायनस 50 किती येईल, 8 आणि 5 13, आणि इथे किती येईल, 28. बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की किती आले, फक्त इंग्लिश बोलणारे 57, आणि फक्त फ्रेंच बोलणारे 28, आणि दोन्ही बोलणारे किती आले, 15. तर अशा प्रकारे आपलं
तिसरं एक्झाम्पल आहे. लगेच आपण चौथं एक्झाम्पल घेतोय. चौथं एक्झाम्पल तुमचं बघा सेम आहे जसं आपण तिसरं एक्झाम्पल पाहिलं की इंग्लिश बोलणारे लोक किती होते, फ्रेंच बोलणारे किती होते, दोन्ही बोलणारे किती होते, फक्त इंग्लिश बोलणारे, फक्त फ्रेंच बोलणारे. तसं इथे चौथं एक्झाम्पल सुद्धा तसंच आहे की काय एक्झाम्पल बघा, द नंबर ऑफ ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ. पार्थने किती झाडं लावले ते सांगितले 70. द नंबर ऑफ ट्रीज वेअर प्लांटेड बाय प्रज्ञा. प्रज्ञाने किती झाडं लावले 90. आणि दोघांनी द नंबर ऑफ ट्रीज वेअर प्लांटेड बाय बोथ, दोघांनी मिळून एकत्र टुगेदर किती लावले 25. तर हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा असं विचारलं ते प्रश्न. तर इथे काय सांगितलंय बघा, लेट समजा पार्थने लावलेली झाडं किती आहेत 70 बरोबर, प्रज्ञाने लावलेली झाडं किती आहेत 90 आणि दोघांनी मिळून लावलेले किती आहेत 25. मग आपलं सूत्र माहिती आहे तुम्हाला, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता नंबर ऑफ ए युनियन बी काय करायचे आपल्याला काढायचे. नंबर ऑफ ए युनियन बी, एकूण किती झाडं लावले दोघांनी, इथे 70, इथे 90 आणि इथे 25. म्हणून नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर 9 7 16 वजा 25 म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर काय करायचं 160 वजा 25. 10 तून 5 गेले 5, 6 तून 3 गेले 3 म्हणजे किती आला 135. म्हणजे तुमचं आन्सर काय लिहाल, टोटल ट्रीज planted by Parth and Pradnya is equal to 135. Total trees planted by Parth or Pradnya is 135. बरोबर, पार्थ आणि हाऊ मेनी ट्रीज प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. काय सांगितलंय, पार्थ और प्रज्ञा, पार्थ और प्रज्ञा. ठीक आहे. तर अशा प्रकारे चौथं एक्झाम्पल झालं. लगेच आपण पाचवं एक्झाम्पल घेऊया. पाचवं एक्झाम्पल काय दिलंय बघा, इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 20, number of B is equal to 28 and number of A union B, number of A union B is equal to 36. तर काय करायचं, then number of A intersection B. हे सोपं आहे, किमती दिलेत तुम्हाला, फक्त काय करायचं याच्यामध्ये किमती टाकायच्या. सूत्र माहिती आहे तुम्हाला, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. सूत्र पाठ झालं पाहिजे. याच्यामध्ये नंबर ऑफ ए किती दिलाय 20, नंबर ऑफ बी 28 आणि काय करायचं तुम्हाला युनियन किती दिलाय 36 आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काढायचे. 36 बरोबर यांची बेरीज किती येईल 2 आणि 2 4 48 मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 36 तिकडे घ्यायचे आणि ए इकडे घ्यायचे, वजा ते अधिक होती. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 48 वजा 36. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 8 6 गेले 2, 4 1 गेला 3 म्हणजे किती, सॉरी 4 3 गेला 1 म्हणजे किती आलं, पाचव्याचं उत्तर 12. किती काय विचारलंय त्याने, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, ए आणि बी चा छेदसंख्येमध्ये किती घटक असतील 12. अशा प्रकारे आपण चौथं आणि पाचवं एक्झाम्पल घेतलंय. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. नंबर 6 बघा. एक्झाम्पल नंबर 6 सुद्धा तसंच आहे, फक्त थोडासा बदल आहे. तो काय बदल आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्याने काय सांगितलंय की एकूण क्लासमध्ये 28 स्टुडंट आहेत. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत 28. आणि त्याने काय सांगितलंय फक्त डॉग हा पेट आहे म्हणजे
पाळीव प्राणी डॉग कुत्रा असणारे स्टुडंट सांगितले, पाळीव प्राणी मांजर असलेले स्टुडंट सांगितले, त्याच्यानंतर दोन्ही असलेले आणि डॉग किंवा कॅट इन देअर हाऊस, स्टुडंट हु हॅव आयदर डॉग और कॅट इन देअर हाऊस. आणि त्याने प्रश्न असा आहे की नंबर ऑफ स्टुडंट हु हॅव नो पेट इन देअर हाऊस, म्हणजे पाळीव प्राणी एकही नसलेले किती विद्यार्थी असतील. आता इथे फक्त सांगितलंय, फक्त कुत्रा पाळणारे, फक्त मांजर पाळणारे आणि दोन्ही पाळणारे. तर याच्यामध्ये फक्त कुत्रा पाळणारे स्टुडंट दिलेत 8 आणि कॅट मांजर पाळणारे स्टुडंट दिले 6 आणि दोन्ही पाळणारे स्टुडंट दिले तुम्हाला 10. किती दिले? 10. म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 10 आणि इथे नंबर ऑफ ए युनियन बी तुम्हाला काय करायचे काढायचे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त ओनली दिलेलं आहे. आपण तिसरं आणि पाचवं एक्झाम्पल, चौथं एक्झाम्पल पाहिलं होतं, कळतं ना. प्रज्ञाने पार्कने झाडं कशी लावली, फक्त झाडं लावणारे किंवा फक्त इंग्लिश बोलणारे, फक्त फ्रेंच बोलणारे असं आपण काढलं. म्हणजे हे 10 आहे ते याच्यामध्ये प्लस करावे लागतील. म्हणजे हे 8 जण फक्त कुत्रा पाळतात आणि 10 जण दोन्ही पाळतात. म्हणजे कुत्रा पाळणारे किती जण झाले? 18. त्याच्यानंतर 6 मांजर पाळणार आहेत आणि 10 दोन्ही पाळणार आहेत. म्हणजे हे किती झाले? मांजर पाळणारे 16. कळतं? मग नेहमीप्रमाणे आपलं सूत्र नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता नंबर ऑफ ए किती आहे? 18. नंबर ऑफ बी किती आहे? 16 वजा 10. इथे किती येईल? 8 आणि 6 किती येणार? 18 अधिक 16. 8 आणि 6 14 म्हणजे किती येईल? 34 वजा 10 म्हणजे किती येणार? 24. म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर किती आला? 24. कळतं ना. म्हणजे इथे कुत्रा किंवा मांजर पाळणारे 28 पैकी 24 जण आहेत. मग त्याने काय सांगितलंय? नंबर ऑफ स्टुडंट हु हॅव नो पेट इन देअर हाऊस, त्यांच्या घरामध्ये एकही पाळीव प्राणी नाही, असे विद्यार्थी कसे किती येतील? म्हणजे नंबर ऑफ ई मधून नंबर ऑफ ए युनियन बी काय करायला लागेल? वजा. म्हणजे 28 मधून 24 वजा झाले म्हणजे किती येईल? 4. म्हणजे ज्या मुलांच्या घरी एकही पाळीव प्राणी नाही असे विद्यार्थी किती आहेत? 4. इथे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, इथे फक्त कुत्रा पाळणारे 8 दिले होते, दोन्ही पाळणारे 10 म्हणून ते प्लस केले. फक्त मांजर पाळणारे 6 दिले होते, दोन्ही पाळणारे 10 म्हणून ते प्लस केले. आणि दोन्ही पाळणारे फक्त किती आहेत? 10. कारण हे अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये तसं नव्हतं, हे फक्त नीट लक्षात ठेवा. आणि इथे काय सांगितलंय? एकतर कुत्रा किंवा मांजर पाळणारे विद्यार्थी किती झाले? 24. आणि काहीच पाळीव प्राणी न पाळणारे म्हणजे कुत्रा आणि मांजर घरामध्ये नसेल असे किती विद्यार्थी मिळाले आपल्याला? 28 मधून 24 गेले म्हणजे किती आले? 4. तर अशा प्रकारे आपण 6वे एक्झाम्पल सोडवलंय. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत.